राम राम शेतकरी बंधूंनो, मी राहुल चौहान स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले नाही, तर आपण ह्या वर्षाचा हा एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। तर हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे, तर अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे कोणता, तर जमिनीची सुपीकता। सुपीकता म्हणजे काय, तर जमिनीत असणारे जीवाणू, जमिनीचा पीएच, ईसी आणि ओसी म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी जर का आपल्या जमिनीच्या योग्य असतील तरच आपलं येणारं पीक हे सोन्यासारखं किंवा चांगलं उगवेल। यासाठी काय अत्यंत आवश्यक असतं, तर आपल्या जमिनीत असलेला सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हा कशाने वाढतो किंवा जो खराब असेल तर आपण कोणत्या पद्धतीने याला सुधारू शकतो। तर यामध्ये प्रामुख्यानं जे शेतकरी वापर करत असतात ते म्हणजे शेणखताचा। आपण जे माझ्या मागे बघताय हा शेणखताचा ढीग आहे। परंतु आपण जो शेणखत बघताय का हो, खरंच हा शेणखत 100% आपल्या जमिनीसाठी उपयुक्त आहे का नुसतं म्हणजे टाकायचं आपली परेशानी होते। तर ह्याच गोष्टीबद्दल हा आपला संपूर्ण व्हिडिओ असणार आहे। तर आपण आज जो विषय हाताशी घेतला आहे तो म्हणजे आपल्या शेणखताला प्रक्रिया करून कुजवून कसे आपण 100% त्याचा फायदा आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी करून घेऊ शकतो। त्यासाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन बांधव असतील त्यांनी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे। व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती। तर आपण जे शेणखत बघताय यावरती आपण जी प्रक्रिया तर आपण ज्या प्रोडक्टचा वापर करणार आहोत ते म्हणजे झायडेक्स कंपनीचं गोधन। तर याची वापरायची पद्धत कशी, तर 1 टन शेणखत कुजवण्यासाठी 2 किलो झायडेक्स गोधनचा वापर करायचा असतो। तर तो कशा पद्धतीने कसा करायचा, तर 200 लिटरचं बॅरल घ्यायचं आपल्याला, त्यामध्ये पाणी टाकून पूर्णपणे आपण 2 किलो जे झायटोनिक गोधन आहे ते दम्माने टाकून आपल्याला काडीच्या साहाय्याने हलवता पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे। नंतरची स्टेप म्हणजे आपण जे शेणखत आहे ते आपलं गड्ड्यात नसायला पाहिजे। गड्ड्यात जर असेल तर आपल्याला निश्चितपणे ते बाहेर काढून टाकायचं आहे आणि आपले जे शेणखत आहे ते पूर्णपणे म्हणजे एक 70 ते 80% कोरडावा त्यामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्या शेणखताचा जो ढीग आहे, आपण हा ढीग बघू शकतो, या ढिगाची हाईट मिनिमम 5 फुटापर्यंत आहे। तर आपल्याला हे योग्य नाही, तर यासाठी आपल्याला जी हाईट पाहिजे ते मिनिमम 2 ते 3 फूट या पद्धतीने हाईट ही शेणखताच्या याची असायला पाहिजे, ढिगाची असायला पाहिजे। त्यानंतर ढिगामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर फुटाच्या किंवा 2-2 फुटाच्या अंतरावरती याच्या साहाय्याने सुळीच्या साहाय्याने आपल्याला गड्डे करून घ्यायचे। गड्डे करत असताना आपल्याला ते गड्ड्यामध्ये आपल्याला हे जे आपण गोधन तयार केलेलं आहे 200 लिटर बॅरलमध्ये, याने आपल्याला आपल्या बकेटच्या साहाय्याने प्रत्येक गड्ड्यामध्ये ते भरून घ्यायचं व्यवस्थितरित्या। व तसेच जे उरेल आपल्या बॅरलमध्ये ते आपल्याला वरतून पूर्णपणे शिडकवून घ्यायचं असतं। त्यानंतरची प्रोसेस काय आहे, तर आपल्याला काडी कचऱ्याच्या साहाय्याने वरतून ढीग झाकून द्यायचा किंवा पन्नी जर असेल आपली तर प्लास्टिकच्या पन्नीच्या साहाय्याने सुद्धा आपण पूर्ण शेणखताचा ढीग हा झाकून घेऊ शकतो। यामुळे होते काय, तर त्यामध्ये ज्या बुरशी, ज्या आपल्याला चांगल्या बुरशी आहे ज्या विघटन करण्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांची संख्या ही वाढून ज्या हानिकारक बुरशी म्हणतो आपण त्याची संख्या ही त्या कमी करत असतात आणि जे शेणखत आहे आपलं ते शेतीस उपयुक्त या पद्धतीनं तयार करण्याचं काम हे झायटोनिक गोधन हे करत असतात। तर मी तुम्हाला दोन्हीमधला फरक दाखवतो की एक चांगलं शेणखत उपयुक्त आणि एक विदाऊट कुजलेलं शेणखत। हे जे विदाऊट कुजलेलं शेणखत आहे हे चांगलं शेतीसाठी उपयुक्त नसून यामध्ये हानिकारक बुरशी जास्तीत जास्त प्रमाणात तयार होतात। व तसेच हे जे कुजलेलं शेणखत आहे हे का बरं कुजतं, तर आपण याची व्यवस्थितरित्या पाणी, मॉइश्चर आणि असणाऱ्या जीवाणूंची संख्या ही चांगल्या पद्धतीने असल्यामुळं यामध्ये कूज ही चांगल्या पद्धतीने होत असते। कूज होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कूज झाल्यानंतर काडी कचरा पूर्ण स्वरूपात जे आपल्या जमिनीत असणारे जीवाणू आहे त्यांच्यासाठी एक खाद्य म्हणून त्याचा वापर होत असतो आणि ते आपल्या पिकाला पूर्णपणे उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात। व तसेच शेणखत हे प्रामुख्यानं वापरणे का गरजेचं असतं, कोणत्याही पिकाला जे पाठिंबा म्हणतो किंवा मुख्य अन्नद्रव्य प्रोव्हाइड करायचं काम असतं ते ऑर्गॅनिक कार्बन करतात। तर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन व्यवस्थित असेल तर निश्चितच आपण देणारे NPK म्हणू किंवा मायक्रोन्यूट्रिएंट म्हणू या सर्वांची पूर्तता त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आपल्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन हा चांगल्या पद्धतीचा असेल। आणि चांगल्या पद्धतीचा ऑर्गॅनिक कार्बन तयार करण्यासाठी आपल्याला निश्चितच अशा प्रोडक्टचा वापर करून आपल्याला जे आपण शेणखत वापरतो आहे याचा 100% वापर कसा करता येईल आपल्याला
हे बघून खात्रीशीर या प्रोडक्टचा वापर करून आपल्याला आपले शेणखत हे विघटन करून घ्यायचं असतं। यामुळे होणारे अनेक फायदे आपल्याला शेतीमध्ये बघायला भेटतात। तसेच जे हानिकारक विदाऊट कुजलेलं शेणखतात टाकून आपण 30 मेहनत आपल्या शेतकऱ्याची वाया होत असते आणि कुजलेलं शेणखत टाकूनसुद्धा 30 मेहनत जाते। यामुळे त्यावरती प्रक्रिया करून कुजवणे हे सध्या काळाची गरज आहे। पहिले ते कुजून जायचं का बरं? कारण की त्यामध्ये असणाऱ्या जीवाणूंची संख्या ही जास्तीत जास्त होती व केमिकलचा वापर हा कमी होत होता। आपण जे आता गायगोठ्यात बघताय तर आपण गायगोठ्यामध्ये जास्तीत जास्त मुरघाचा वापर करत असतो, तो म्हणजे मक्काच्या सायलेजचा। तर तोच आपल्या पद्धतीने काही खाली पडतो, तो आपण उखाड्यावरती टाकतो, तो तसाच तसा 12 महिन्यात तोच आपल्या शेतात जातो। याचा कुठल्याही 1%ही आपल्या पिकाला फायदा होत नाही। परंतु त्यावरती जर का आपण जीवाणूंची प्रक्रिया केली तर निश्चितपणे ते कुजून आपल्याला जे योग्य आपण जे खत म्हणू ऑर्गॅनिक कार्बनयुक्त ते खत निश्चितच आपल्याला ह्याची त्यावरती प्रक्रिया करून ही बघायला भेटते। तर आपण जे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे ती म्हणजे संपूर्ण शेणखत कसं कुजवायचं याबद्दल ही माहिती आपण व्हिडिओला दिलेली आहे। जर व्हिडिओ निश्चित आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा। आपण जे यावर्षी जे ह्या यूट्यूब चॅनलवरती माहिती देणार आहोत ती संपूर्ण अद्रक पिकाबद्दल बेसल डोसपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती यावर्षी आपण अपलोड करणार आहोत। त्यामुळं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।